राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नुकताच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. त्यानंतर या जागेवर दुसरा कोणता नेता जाणार याविषयी राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे. सध्या या जागेवर जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळतेय. या जागेसाठी आनंद परांजपे, भुजबळ कुटुंबीय, मलिक कुटुंबीय, अविनाश आदिक, विक्रम काकडे अशी प्रमुख नावे चर्चेत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांची राज्यसभेतील संख्या 3 एवढी झाली आहे. राज्यसभेत राष्ट्रवादीचे 3 खासदार आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन काका पाटील यांचा समावेश आहे. मात्र आता सुनेत्रा पवार यांच्या जागी कोणत्या नेत्याला संधी दिली जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपयांचा लाभ जमा होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मार्च आणि एप्रिल या महिन्याचे 2 हप्ते एकत्र कधी जमा होणार याबाबतची माहिती मिळाली आहे. मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांचा लाभ एकत्र जमा होईल असं सांगण्यात येतंय. याबाबत सरकारकडून पावलं उचलण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला पेन्शनचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. राज्य सरकारनं सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी जाहीर केली आहे. जुनी पेन्शन की नवी पेन्शन या वादात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा संभ्रम आता दूर झालाय. वित्त विभागानं या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. 2014 पासून पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या आणि गेली 2 वर्ष या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा विजय मानला जातोय. या नवीन निर्णयामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना आता सुधारित योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना आता दरवर्षी 50 तासांचं सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अध्यापन कौशल्य अद्ययावत करण्यासाठी शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केलाय. हे प्रशिक्षण सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमधील 1ली ते 12वीच्या शिक्षकांना लागू असेल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही प्रशिक्षणाची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थेकडून स्वतंत्रपणे किंवा समांतर प्रशिक्षण आयोजित करण्यात येऊ नये. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत तांत्रिक पडताळणीनंतर आवश्यकतेनुसार प्रशिक्षण मुख्य आराखड्यात समाविष्ट करावे असा आदेश शालेय शिक्षण विभागानं अध्यादेशाद्वारे दिलाय. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक कामगिरी करत विजय संपादन केल्यानंतर आता राज्यात रक्तरंजित संघर्षाला सुरुवात झाली आहे. भाजपचे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. चंद्रनाथ रथ हे आपल्या गाडीतून घरी जात होते. त्यावेळी काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडून हत्या केली आहे. चंद्रनाथ रथ हे शुभेंदू अधिकारी यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही चंद्रनाथ रथ यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे रथ यांच्या हत्येनं पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. देशभरात LPG सिलेंडरच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी नवीन किमती जाहीर करण्यात आल्या. या दर सूचीमध्ये घरगुती वापरासाठी ते हॉटेल्स, रेस्टॉरंट, दुकाने आणि मोठ्या उद्योगांसाठी लागणाऱ्या मोठ्या क्षमतेच्या सिलेंडरचा समावेश आहे. घरगुती ग्राहकांना काही प्रमाणात स्वस्त दर मिळत असले तरी व्यावसायिक क्षेत्रात मोठा खर्च वाढलाय. सर्वाधिक वापरला जाणारा घरगुती 14.2 किलोचा सिलेंडर सध्या दिल्लीत 913 रुपयांना मिळतोय, तर 5 किलोचा सिलेंडर 339 रुपयांमध्ये मिळतोय. हॉटेल्स, धाबे आणि रेस्टॉरंटसाठी वापरल्या जाणाऱ्या 19 किलो क्षमतेच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3071.5 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आता हॉटेलच्या जेवणाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना TVK प्रमुख थलपती विजय यांच्या अडचणी वाढल्यात. त्यांच्या विरोधात कथित आयकर अनियमिततेप्रकरणी FIR दाखल करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शपथविधीपूर्वीच विजय यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. या याचिकेला हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून क्रमांक देण्यात आला असून लवकरच या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही याचिका 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुली या चित्रपटाशी
संबंधित आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आयकर विभागाने विजय यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाई दरम्यान काही आर्थिक अनियमिततेचे संकेत मिळाल्याचा दावाही याचिकेत करण्यात आलाय. जगभरात चर्चेत राहिलेल्या जेफ्री एप्स्टीन प्रकरणाला आता नवं वळण मिळाले. न्यूयॉर्कच्या तुरुंगात झालेल्या एप्स्टीनच्या रहस्यमय मृत्यूनंतर अनेक वर्षांनी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी अमेरिकेच्या न्यायालयानं सार्वजनिक केली आहे. या पत्रामुळे एप्स्टीनच्या आत्महत्येच्या थिअरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. हे पत्र एप्स्टीनच्या मृत्यूच्या काही आठवड्यापूर्वीच असल्याचं सांगितलं जातंय. जुलै 2019 मध्ये जेव्हा त्याने पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्याच्या सेलमध्ये असलेल्या एका सहकैद्याला हे पत्र एका ग्राफिक नोव्हेलच्या पानांमध्ये दबलेले आढळले होते. आता हे पत्र समोर आल्यानंतर त्याने हे दबावाखाली लिहिले होते की तो खरोखरच यंत्रणांना आव्हान देत होता. याचा तपास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. IPLच्या यंदाच्या हंगामात गेल्या महिनाभरापासून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असणाऱ्या पंजाब किंग्सला मोठा धक्का बसलाय. श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सचा सलग तिसरा पराभव झाल्यानं ते दुसऱ्या स्थानी घसरलेत. सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्सला पराभूत करत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतलीय. सनरायझर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 235 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. एकट्या कपूर कॉनोलीनं पंजाबकडून प्रतिकार केला, मात्र त्याची कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. पंजाबचा संघ 20 ओव्हरमध्ये 7 बाद 202 धावा करू शकला, त्यामुळे त्यांचा 33 धावांनी पराभव झाला. या पराभवानं त्यांची गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झालीय. आपल्या सहज सुंदर अभिनयानं लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून गिरिजा ओकला ओळखलं जातं. गेल्या काही महिन्यांपासून गिरिजा नॅशनल क्रश म्हणून नावारूपाला आली आहे. सोशल मीडियावर सुद्धा ती नेहमीच सक्रिय असते. गिरिजानं नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओनं सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. गिरिजाचा बदललेला आणि नवीन लुक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. आता अभिनेत्रीनं तिच्या हेअरस्टाईलमध्ये बदल केलाय. कर्टन बँक्स हेअरकटमध्ये गिरिजा खूपच गोड दिसतेय. गिरिजाचा हा हटके लुक पाहून चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केलाय. दरम्यान गिरिजाचे निळ्या साडीतले फोटो सर्वत्र तुफान व्हायरल झाले होते. यानंतर तिला न्यू नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली होती.